अडचण म्हणजे अशी की आम्हाला सर्व फॉर्म निघाला खूप आनंद वाटला। असं वाटलं की सरकारकडून आम्हाला सर्व फ्री असेल, पण त्यांनी सुरुवातपासूनच म्हणजे पैशांची अमूल्य इथं झालेली आहे। पहिले आम्ही फॉर्म भरला तेव्हा 100 रुपये घेतले, त्याच्यानंतर आमच्याकडे 500 रुपये घेतले, त्याच्यानंतर प्लस 1000 रुपये घेतले, असे आमचे पूर्ण 1800 रुपये झाले आणि प्लस काल पण आमच्याकडे 300 रुपये घेतले आणि इथं आल्यावरती पण 100 रुपये घेतले। मग असं वाटलं की मग आपल्याच पैशामध्ये आपल्याच भांडे भेटतायत, म्हणजे एक प्रकार आमच्याकडे म्हणजे सरकारकडनं काय फायदा आहे या गोष्टीचा, म्हणजे आनंद पण वाटतो आणि प्रकार दुःख पण वाटतं की आपले स्वतःचे पैसे जातात या गोष्टींमध्ये। 300 रुपये कसले घेतले? 300 रुपये त्यांनी असं सांगितलं की आता सरपंच 500 रुपये घेतले, तर ते म्हणतात की तुम्हाला आता फॉर्म घ्यावा लागेल, तुम्हाला अगोदर 300 रुपये द्यावे लागतील, मग तुम्हाला ते फॉर्म भेटतील म्हणे, त्याच्यानंतर तुम्हाला भांडे भेटतील म्हणे तिथे गेल्यावरच। मग यांनी सांगितलं की तुम्हाला केवायसी करावी लागेल, तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील। मग आता कसं वाटतं की महिलांना की भेटतंय, नाही विचारलं नाही माझ्या, प्रत्येक महिलेने दिले तेव्हा असं वाटलं की प्रत्येकाला द्यावे लागतील, त्याच्यावर कोणी काही बोललं नाही त्यांना। माझं नाव ज्योती राजू मोहाडे, मी रामेश्वर कॉलनीमध्ये राहते। हे सरकारकडनं जर व्यवसाय चालू तुमच्याला, तर सरकारकडनं जर भेटताय आम्हाला सुविधा, तर ती सुविधासाठी जर तुम्ही पैसे लावलाय रे, तर मग त्याच्यासाठी आमचेच गैरसोय काय होते बा? आम्ही फॉर्म भरायला पण पैसे भरायचे, परत आणखी इथं केवायसी साठी पण पैसे भरायचे, मग हे प्रायव्हेट लेबर सारखं झालं आम्हाला। मग गव्हर्नमेंटची सुविधा काय झाली आमच्यासाठी? मागणी आता फॉर्म भरायला पण 1200 रुपये भरले, प्लस आणखी आता इथं केवायसी साठी 100 घेत आहेत, परत आणखी भांडे भेटल्यानंतर अजून म्हणतात पेटीसाठी पण 100 रुपये भरावं लागतील तुम्हाला। मग हे कशासाठी बुवा, हे विचारायचं होतं आम्हाला, की त्यांनी अजून उत्तर काही दिलं नाही त्याच्याविषयी तिथं। प्लस आणखी त्यांनी गुलाबी फॉर्म भरून घेतला, गुलाबी फॉर्मचं पण काही सांगितलं आणि गुलाबी फॉर्म कशासाठी होता म्हणून असं ते पण त्यांच्याकडे जमा करून घेतलं त्यांनी। आम्ही आता सकाळी 8 वाजेपासून 7 वाजेपासून लागलेलो आहे त्याच्यामध्ये। त्यांनी सांगितलं फक्त की केवायसी साठी तुम्हाला फॉर्म मध्ये पैसे भरावे लागतील फक्त, एवढंच सांगितलं त्यांनी। माझं कोमल पाटील नाव आहे, मी इथंच राहते जळगावला। या ठिकाणी भांडे वाटप चालू आहे, नेमकं काय आपल्याला अडचणीचा सामना करावा लागतो? अडचणीचा सामना असा करावा लागतोय की बुवा काही लोकांना जे प्रिंट आउट मिळालेली राहते अपॉइंटमेंट लेटर, त्या अपॉइंटमेंट लेटरची जी तारीख मिळाली राहते त्या तारखेच्या दिवशी इथं बोलवून फक्त त्या दिवशी इथं केवायसी केली जाते आणि पुढील अजून 2-3 दिवसाची तारीख दिली जाते, म्हणजे त्यानंतर ते भांडे वाटप केले जातात आणि जे तारखेवरती जे काही लोक हजर राहतात त्यांना ताबडतोब काही भांडे इथं दिले जातात। आणि केवायसी काय पैशाची मागणी अशी केवायसी साठी यांनी काही दिवसापूर्वी काही लोकांकडनं 50 रुपये घेतले होते आणि आजच्या तारखेमध्ये आज रोजी 100 रुपये पर पर्सन कडनं घेतले त्यांनी। पैशांचं असं म्हणणं पडलं की बुवा आम्ही जे हे गोडाऊन घेतलेलं हे भाड्याचं गोडाऊन आहे आणि हे गोडाऊनसाठी आम्हाला जे भाडं द्यावं लागतं त्यासाठी आम्ही पैसे घेतले, तसे आम्ही जे प्रिंट आउट देतोय लोकांना इथं केवायसी करण्यासाठी त्याचे आम्ही ते चार्जेस घेतोय। आता तर सरकारकडनं तर या लोकांना तर सगळ्या काही गोष्टीचं अनुदान वगैरे मिळतात आहे आणि तर सरकार सांगतं की बुवा या भांडे वाटपासाठी कोणत्याही प्रकारचा 1 रुपया द्यायचा नाही, तर मग जर हे 100 रुपये कोणत्या गोष्टीसाठी घेतात? 100 रुपये म्हणून हे का घेतात? ते आता आर्थिक महिला ज्या आहे येतात, गरीब महिला ज्या पण पैसे जर कधी नसे आणले तर मग त्या महिलांना भांडे वाटप करणार का त्या 100 रुपयासाठी यांची ते अडवणूक करून बसणार भांडे वाटप। माझं नाव योगेश साडी।